गळ्या बबन्या पोतू कुठे अन्न लवकर घे ना. काय ना बे तू काय काय करत राहतं बे मगापासून जेव्हा चालू पोतं कुठे पोतं या ठेला आहे मी पोतं का सोबत बाबा होता का ते अबे हे गोंड्या टाकणार बे त्याच्यामध्ये हे पोरग टाकणार त्या पोत्यात कोणाला दिसलं तर घोर डॅन्याचं पोरग शिवल्यानं घातलं पोत्यात. हा घोर होईन ना म्हणून म्हटलं तुला आण लवकर ते पोतं. आणतो ना बारा पोतं थांब ना. थांब ना बाबू गोंड्या तुला मोठाले चॉकलेट देतो चांगले डेअरी मिल्क मोठमोठा लंबे लंबे लचक. हा गडबड नको करू तू बाबू. हा चॉकलेट द्या तुले. थांब बाबू गोंड्या तुला चॉकलेट नाही फेकले नाही आता शिवला उतरू तिला खाली टाक बऱ्या पोत्या झपकणी रपकणी चालतो पण उतर बरं गोंड्या खांद्यावरून उतर बरं. तर ना रे बाबू उतर ना तुला चॉकलेट देतो बिस्किटचा पुडा देतो उतर तू खाली उतर उतर. ते पोरग त्या डॅनी सारखंच लागत आहे उतरणारच नाही ते खाली धरणं आपटणं घालणं पोत्यात खोसणारे खाली. हा तुला का शिवला बेजा टाइमपास करत राहतो वाटत कोण पाहिलं तर अजून घोर खायचा. तसंच करायला लागेल खोसाच लागेल पोत्यात तर मिळली ना नाही हे पोरग खांदे उतरणार नाही हो लागत आहे हे पोरग. उतरू घाल घाल पोत्यात. बस रे बाबू गोंड्या. हा काल हे करू हे नको करू वय नको करू. बस बस या पोत्यात बस न का तुझ्या डावला करतो ना पोत्यामध्ये डावला करतो ना. काय नाही वाटणार गोड्या बसणं त्याच्या डावला करतो तुया डाव डाव. हा बस बस कलमा कलमा नको करू कलमा नको करू. हे असं काही बसत जाणार नाही बाबू. हे किती प्रेमानं याले हे केलं की नाही तरी काही मेळ येणार नाही. याला खोसाच लागेल पोत्यात. हा गोड्या याच्या तोंडात बोयास कसा लागेल नाही तर हा कसं कल्ला करीन बरं. हा रस्त्याने जा लागते एक तर घोर गुई काय झालं बा पोत्यात काय झालं लपलं नाही व्हायला पाहिजे. हा गड्या बबन्या तुम्ही बरोबर सांगितलं. हा तसंच करायला लागेल. बरं बस रे बाबू गोंड्या बस ना खाली होय ना खोसू अंदर खोसू काय नबे काय वाट पाहून राहिला बे कचकन झालं पोत्यात बे मुंडक याचं खोसणं लेखाली तू लेखाल भेटला लाळ करत राहत्या पोऱ्याचा. ते पोरग काही प्रेमान ऐकत नाही खोसाच लागते आता. चाल बांध याचं तोंड बांधून घे बरं. चाल बरं चटकन येऊन पहिलो वर आता. हा चटकन त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ. पण दुसऱ्या ठिकाणी कुठे येतं भावा काय का भातून घातून सरबत काढतं काय पोऱ्यांचा कल्ला केला बोयाचा टाकला तोंडातला तर काय करूची. हा ठिकाण कोणता आहे तर सांग. बे चालणार रे बा मी ना पाहिलाय ठिकाण तू मुकडे चालणं उचलणं पोतोरी हे झाल गेलो कर पोतं खांद्या चाल लवकर पटकन. आता समजीन सायले ढॅनेले ह्या कसं बोलायला लागते शिवलाले तर. आता पोरग घरी नाही दिसलं क्या का रे मायले तुया डोंगर मोले बोलते मोले मा शांतपणा काढते ते डोंगर. चाल बा बडबड नको करू रस्त्यानं पाय कोणी आहे काय नाही तर मग दुसऱ्या रस्त्यानं जाऊ. आपल्या गावातले लोक नुसते रस्त्यावरच असतात कोणी पाहिल्या पोत्यात काय आणि काय नाही घालतो आफत पाहिलं पुढे लक्ष दे बडबड नको करू शिवल्या. हा हा देतो मी रस्त्यावर लक्ष देतो. हा हा चाल तो फक्त पटपट चाल बा. चाल चाल अरे बा शिवला तर रस्त्यात उभ्या तर बा. हा चाल मुकडे ना याच्या इकडे पाऊस नको चाल लवकर कोण ओढून. चालेल बापा शिवल्यानं बबल्यानं शिवला अरे काय रे बा पोत्यात काय नाही बा पोत्यात काय नेणार हो या माजराचे पिलं लय झाली ते घरी चालवले मग थैलीत भरून. आता काय करता बा जनपतच तिवडे ना माजरायची तर बायको कावली सारी काय दुधात तोड घालीन ते याच्यात तोड घालीन. मग बायको म्हणे बाबा माजरा घेऊन जाई माजराचे पिलं रोज का होता आणले बाबा पोत्यात भरून मग ती पिलं. आईले का त्या माजरे लागला रे मुका जीव आहे रे पोत्यात भरून नेऊन राहायला लागले का कान बा तू याच्यानी वागवल्या जात जाण मी वागवतो बाबा टाकत येईल बिस्किट मिटकीचा पुडा. अरे बापा लय बदमाश माजर आहे राजा ते तुम्हाला पूर्ण नाही ते मला सोडूनच देऊ द्या तुम्ही. हा काही तुम्ही वागू नका सरपंच काही त्या मागं नका लागू माजर फाजरच्या. अरे बापा शिवल्याला तुला काय करायला लागते बा माजर बदमाश आहे की चांगली आहे सरपंच वागवायला तयार आहे देऊन टाक ना बाबा रे. त्या मागची पिढ्या जाते पापही लागत नाही तुले. हो तुम्हाला माहित नाही माजरा कशा असतात वासाड्या असतात. सरपंच घरी जातील आणि तटून काय खाऊन पिऊन मा घरी डबल वापस. मी नाही सुदेत बापा मी तिकडे नेऊन सोडतो तिकडे पराळ नदीच्या पराळ. सांग ना तुला देणं नाही नाटकं नको शिकून. चाललं बा शिवल्या लवकर चालणं ते पोरगं कल्ला केला काही हागलं मुतलं जाऊन उघडल्या का तू घापत होईल ना चालणं मला कोण निपट नाही. आला बा सरपंच चला आम्ही येतो बा ह्या माजरा कसं काव करून राहील जास्त देतो सोडून. जाय बाबा जाय माजरांनी चारे बघण्या लवकर म्हटलं की शिवल्या हे रस्त्यात आहे जर कोण ना कोणी गावातलं सीसीटीव्ही आपल्या गावात कोण ना कोणी काही काम करायला गेलं की आहेच रस्त्यात सांगतो. ते तर मला समजते पण मी त्याच्यापेक्षा चॅप्टर राहणार आहे कसं दिलं जमवून माजरायचं.
चाल आता चाल पटकन आपल्या ठिकाणावर चालले जाऊ तर तिला हे पोरगं ठेवून देऊ. हो चाल बापा चाल भांडं फुटायच्या अगोदर लोक पटकन चाल. काय हा शिवल्या पाप करून राहिला रे बापा. त्या माजरान गिजरा घेऊन जाऊन राहिला का. ऊन किती तपून राहिलो त्या माजरा दटीचा टाकीन मग किती मोरतीन त्यातल्या काय मग मी मागतलं मरी दिली नाही सायानं. बाप्पा सरपंच त्यानं माजरा मारून टाकेल असतील त्या पोत्यामध्ये तुम्हाला काय दिन होतो बदनाम कोणाला फक्त ना हा का कसं यायला का शिवले हा का सुद्धा आहे ना यानं त्या पोत्या घरी मारले असतील माजरा पोत्यात भरले असतील आणले असतील जिथे असतात दिले असतात तुम्हाला. जाऊ दे बापा शांताराम घेऊ दे बापा त्याला पाप त्या शिवलेले पापीच आहे साया जातो. हा सरपंच गोंड्या गोंड्या रे गोंड्या कुठे गेला मा हा गोंड्या गोंड्या दिसून नाही राहिला कोणा कोपऱ्यात दबेला आता नेलशील नाही त्याच्या बापानं. येते मा हा माणूस त्या गोंड्याला फिरायला तर सांगतही नाही की मी पोराला चालवलं की काही मी इकडे बसतो पायात मग आपल्याला इकडे काय जी वाटते लेकराची इकडे तिकडे फिरत असेल नाही तर मग नेलशील काही सांगणं की कुकड्या काही काहीच घेऊन देण नाही उचललं पोराला की नेणं तू बस पायात इकडे म्हणा. का माय बाई हे बुडे तर माय बाई रिकाम हाताने येऊन राहिला गोंडे नाही या बुड्याजवळ कसं माय बाई आता कुकडे गेला गोंड्या. गोंड्याला कुकडे सोडलं तुम्ही ना हा कुठे ठेवलं त्याले. काय कुकडे सोडलं मी तर हा गेलतो तुझ्या दोस्त होता तो. बापा तुम्ही बाहेर होते बसेल भाजीवर मी म्हटलं जा बापा तुझ्या बापाजवळ पप्पाजवळ बसतो यासाठी मी बापा इकडे निश्चिंत राहिली मग मला काय माहिती तुम्ही कुकडे सोडलं की कुकडे गेला तर मला काहीच पता नाही बापा. तू कशी बाई आहेस व मला सांगितलं नाही सवरलं नाही आवाज दिला नाही दिलं पाठवून पोरग. मी हाग्याला गेलो तिकडे मग तुझे काम नाही का पाहायचं कशी कशी करतो कशी तू कशी करतो म्हणजे आता मला तो घरात असला की गोंड्या मला काही काम सुचू देते का म्हणून मी म्हटलं की त्या बाबा बाजीवर बसेल आता जा बापा तुझ्या बापाजवळ खेळ तुझ्या बापासोबत वागवते तुला तुझ्या बाप मला माहिती आहे का तुम्ही ती हाय नाही हाय मग तुम्ही मला सांगायला पाहिजेत ना की तुझ्या मायजवळ जाय बापा. सांगणं नाही सवरण नाही काही नाही आवाज दे नाही काव तू गोंड्या येऊन राहिला व पाय जावं त्याले काहीच नाही दिलं सोडून पोरग आता कुकडे थांबला त्याले हे गाव तर फुले माहिती किती लोक राहतं त्या पोऱ्याला काहीच माहिती शिकून राहिले ना आता कोणाजवळ आहे कोणाजवळ नाही तो पोरगा सांगा आता थांबल्याचेच कामं आणली की नाही बरी होती तू वावरात टोला घ्यायला. तुम्ही फक्त बोलत बोलत जा दुसरं काही येत नाही तुम्हाला आता मी ना माही काय गलती होती तुम्ही बाहेर होते म्हणून मी त्याला म्हटलं जायते बाबाजवळ बस मला माहिती आहे का तुम्ही येते नाही हाय हाय की हा गेले चालले तुम्ही तसं पोराला सांगायला पाहिजेत ना मग की अंदर जा बाबू तुम्ही माय आहे मी चाललो बाहेर असं काही. पप्पा मी आडो आहे ना व्हायला नाही सकाळपासून तू म्हणतो त्याला सांगायला पाहिजे त्याला सांगून मी समजते काय सोडायलाच नाही पाहिजे ना पोरग तुला 100 खेप सांगेल मी की कसं पोरग माझं आणून देत जाय एक तर तुझ्या जो ठेवत जाय एक ते गावातले लोक सुधी नाही तर घेऊन गेले की हे शिकवतात त्याला काहीच माहिती मग तो पोरग शादते ना ते उसं काय तर आता का मलाच बोलत राहता गलती तुमची मला बोलता काय चला बापा त्या गोंड्याने पाहू कुकडे ते कोणा नेला कोणा याच्यात आहे बापा काय माहित चला लवकर. आणलं तुला झांबल्याचं काम 4 दिवस झाले तेच काम चालू आहे इकडे झांबल तिकडे झांबल अरे काय झांबल झुंबलचं काम हे बाई झांबल झुंबल लेखाशी काय लेखा कसंच करू काय वावरात नेलं दिले तर ऊन लागते घरी गेलं तर लेकरू वागवता येत नाही सांगा मग माणूस काय झक मारणार आहे. तुम्ही फक्त मला बोलत जा दुसरं काही येत नाही तुम्हाला मलाच बोलत जा तुम्ही बाकी काही नाही तुमचं काय लेकरं करायचा कोचम गेला फक्त पैदा बाकी काही नाही बाकी कमलीच मग कमलीच मागवतो घे गुरा माय काही कर्तव्य नाही म्हणा दिलं सोडून त्या बुडीच्या भरोशा. मला आता भाषण देऊ नको चालत्या पोराला थांबलो का म्हणजे कुठे यायचं कोणा नेला आणि कोणा नाही पोरं एक तर टेप टपेल असतात त्याच्या त्याला काही माहिती शिकवतात चल बाबा चला कुकडे गेला आणि कुकडे नाही कोणा त्याला बाबा काय माहित चला लवकर. गोंड्या रे कुकडे गेला रे बाबू तू गोंड्या आवाज देऊन राहिली चाल गल्ली ना विचार आता लोक कुठे दिसला का मा गोंड्या झांबल झुंबल तुला घरचे कामं येत नाही सुदे बाहेरचे येत नाही लेकरू वागवता येत नाही वावरात गेली तर ऊन लागते म्हणते कसं तू कसं कशी आज कमले तू कामात जीव घेतो का या वयात. बोला तुम्ही आता मला बोला ना रस्त्याने बोला तुम्ही चुप ना बसू बोलत बसा बोले चल मुकडे ना काही बोलत नाही बोललं की मोठा राजाचे फोन काय ते तण ढेकोडा करते ती दातमान गोडा खाते चल भाई पुढे भाई चल मोठी चालली मोठी सांगेली मुली थांबल आता बाबा पाले का काय का जागा पाहिली तुला इरमा या तीर मारले का माही पुरी थंडी काय झाली ना हे पोरग येले का उसक वजन याचं बम वजा बाबा आले का शिवल्या का तुले का हे जागा दिसेल ती का रे नाही ना घराच्या जोई पाहतो जागा बावली बिल्डिंग आहेस काय बी तू अबे हे पोरग 2-4 दिवस दाबून ठेवणार किडनॅप करणार आपल्याला हे बळ्यावानाच्या मग काय घराच्या करतं का अटी कोणी येत नाही ना आणि तू काय म्हणतो या पोराचं वजन झालं अभि शटाक भरतं पोरग आले का ती त्याचंही वजन होते तुलीले का नाटके असल्या का तू बमने हो रे मला एवढं म्हणून राहिला मग तुझं वाटून लोक नाही घेतलं माझं दिलं मा बोकांडीवर तू तुला वजन झालं म्हणून दिलं ना तू मस्त तू या अंग राखतं गड्या आणि मला काम करायला लावतो हे तर मला ढोबरून तू
चाल बा बोलायत काही टाइम गमायला पुरत नाही घे अजून अंदर. हा ते पोरग कसं काय नाही अंदर काय त्याला घाम फुटला की काय त्या पोत्यामध्ये. हा की श्वास घेऊन राहिलं की नाही मेलं त्याच्यात पोत्यात काही गॅरंटी नाही. चुचाचा आवाज येऊन नाही राहिला अडलो की. काय माहित गड्या काय झालं त्या पोऱ्याला. तर चाल बरं, चाल लवकर पटकन अंदर. अरे मेलं नाही लेखाचं. चाल बरं चाल लवकर अंदर टाकून देऊया साजेलेले. चाल चाल चाल. चुप राय रे चुप राय फटके मारीन बाबू तुले वंडे. चुप राय चुप चुप. चॉकलेट पाहिजे तुले डेअरी मिल्क देतो. आवाज नाही करायचा बिलकुल आवाज नाही करायचा. गड्या शिवराली तर मम्मी मम्मी वसनून राहिलं खायचं. डबल एका तोंडात कसं घालाच लागते गड्या आपल्याला. बोया घालाच लागते तर ते वळला नाही असेच वळला नाही बरोबर. पोयात जर घालची स्वतः गदा तर सायाचं जीवानच जावं ना. हा आपत होईन ना. आपल्याला काय 2-3 दिवस ठेव नाही बघतो. किडनॅप कर नाही आली अकात कर नाही बघतो त्या डॅनेली. दुसरं काही नाही. जीवन गेलं फालतं आपल्या घोर. पण यानं जर असंच तोंड वाचलं तर मग काय करशील तू. साऱ्या गावाला माहीत पडीन ना. साऱ्या गावाला बॉम्ब पिटीन ना. शिवल्यानं आणलं मला शिवल्यानं आणलं डिसा आपत नाही झाली पाहिजे. त्यासाठी खोस नाही या तोंडात बोयाने पाहून पुढचं पुढे सायाचं. राहणार रे बाबू गोंड्या चुप राहना. मी तुला खाऊन पिऊन नाही घालत का बाबू. हा तुला आता चिवडा आणतो चॉकलेट आणतो बिस्किटचा पुला आणतो मोठा. हो सारंच आणतो बाबू तुला. चुप राह फक्त. सारं खाऊ पिऊ घालतो तुला डांगऱ्यासाठी. गोड्या डांगऱ्या डांगऱ्या करू नको. चाल चुपचाप चुप राह रे भाऊ गोड्या. चुप चुप अजिबात तोंडाचा आवाज नाही निघला पाहिजे सांगू राहिला तुले. फटके मारीन बरं. आवाज नाही. जपून राह जपून राह जपून राह तू. शांताराम सरपंच मा गोंड्या दिसला का रे तुला. मा बाबू दिसला का. नाही राजा बुडे बा सकाळपासून काय दिसला नाही बा. तो काय आला नाही इकडे. काऊन काय झालं घरी नाही का तो. नाही ना बाप्पा घरी नाही ना. तो घरी असतात. आम्ही काले बाप्पा दोघे इकडे आलो असतो. कोण ना कोणी त्याच्याजवळ असतोच ना. तो दिसून नाही राहिला ना बाप्पा. कुकडे गेला तर काही पताच नाही त्याचा. काय बाप्पा तुम्ही दोघं जण असल्यावर तुम्हाला लेकरू नाही बाबा. काय करता काय तुम्ही का माशा मारता काय घरी. हा साऱ्या गावात घंटाला आणि ते पोरग फिरते मग असे फिरता गावात धामलेले झाले. काय बुडे बा काय धंदा काय बुडे. बाबा शांताराम भाऊ या बुडाबुडीचा ऐश करणं सरीन तास किनी लेकराकडे ध्यान देतीन ते काय लेकरू म्हणजे खेळणार. जाय बाबू कोणाचे मागं ते पोरग काही बोले ना. हा यायले काय सुता हो बुडाबुडीले. यायचं चालू आहे ऐश करणं. आणि वरून मग म्हणतात का दिसला का आमचा गोंड्या. दिसला का गोंड्या. हा सरपंच यायचेच लेकरू आपण जीवारे लक्ष नाही ठेवत जरा सगळी. कोणाच्या सोबत असतेच ते पोरग. गडे हो बोलून राहिले तुम्ही. आम्ही आमच्या परेशानीत आहो. गोंड्या दिसून राहिला मापोर खान. तुम्ही मलाच बोलून राहिले घेणं देणं. चालू आपण पाहू दुसरीकडे पाहू. चाल हे काही सांगत नाही सुदेश आधार. बाप्पा विचाराचाही जमाना नाही राहिला. विचारात आपल्याला काय सुनावतात ते पण काही चांगलं सांगत नाही. तू करणे भुसाच कमले फक्त तू. हा तुले लेकरू नाही वागवत आहे. पाय लोक कसे बोलतात तसं गावातले. हा तुझी अक्कलच नाही ना. काहीच अक्कल नाही ना. हा बुडाबुडी म्हणा हात जोडा रे बाबा. काही त्या पोराचं लक्ष नाही काहीच नाही. कुकडे फिर आणि गावात फिरतात पायाला थांबलेले. पहिलेच आपलं लेकरू पद्धतशीर व्हावा घरी. पण कसं आता लगे मोठा राग येते सरपंच येईल डंगरा डंगरीले. जाऊ द्या आपल्याला काही करायला लागत नाही. कोणत्या तुला खाया प्यायला आणतो ना आम्ही. लढू नको का लढू नको. दूध पाहिजे का तुला. दूध आणू का. बाबू कोंड्या सकाळला नको करू ना. काय लेका माणूस असरे तू. तुले खाऊ पिऊ घालतो का मी. दुकानात देत असतो का मी तुले. बस न डिसा मस्त आता पंखा लावतो. मस्त झोपून राह तू. झोपून राह ना.
तुला हे पोरग काही थोडं वाचणं बंद करत नाही, हे लढते जाता, हे काही झोपत नाही काहीच नाही, हे थंड होईल लढू ताजं पीत आठीचा थांबून काही फायदा नाही, कुलूप लावून चालले जाऊ. आलंय कोणी तर आहे बा पोरग, कोण आणलं कोणाला माहित नाही, असं होईल. अरे हो, मग आणून काय फायदा रे आपला? हा काय फायदा आपला एवढं कुटाने करून? पोत्यात आणलं नटलं भरून त्या सरपंचाशी शांतारामजी खोटं बोललो आपण. खायले माणूस असतो तर हा थांब ना, 2-4 दिवस ठेवून यायले लागलंच त्या तोंडात बोया घालू. तेव्हा तू मग असतं म्हणून या तोंडात बोया घातला मेला गेला तर फालतू आपत आपल्या होती. मग त्यापेक्षा खाली तापत घेते राहू दे नवटीचा. चाल ना उठून घेणं कुलूप लावून आपण तोंड वाचू द्यायला. याले 3-4 दिवस किडनॅप करतो सर पाड्याने, हवालीच करत नाही मी. खाऊ पिऊ मी स्वतः घालीन याले, दूध पाहिजे काही करीन, किती जळू दे याले, पण सोडत नाही एवढा, नाही सोडत नाही याले. असं करून आलं मम्मी मम्मी सांगा त्याला कुठून आणतं मम्मी आता आधी. त्यापेक्षा चांगलं भाषेला आले लावणं कुलू कोंडून ठेवून यायला वाटतं आपच कल्ला करते झपते मुकड्यानं. असं आपण असलो की जास्त हिडगा दे पोरं तुला सांगतो. हे लहान लेकरं कलाकार असतात. बरोबर नाही तू म्हणून राहणार तसंच करू. चाल मग आता चाल, कुलूप लावून घेऊन राहू दे ओटीचा अंदर, गादी किती सारा टाकेला आली झपत झपीन, नाही बसून कल्ला करत पाहून घेऊ आता पुढचं पुढे. चाल आता समजीन डॅनियल कसं असते तर. अरे डॅनियल मला कसं बोलवलं रे, कसं केलं तुझे पोरग किडनॅप, आता घेत दाबून म्हणा आता. दिसतच नाही तुला पोरग आता, त्या गोंड्या गायब फुस. हो बापा शिवलाल तुला म्हणणं बरोबर आहे की आपण डॅनियल अवकात केला, पण डॅनियल जर पोलीस स्टेशनला गेला आणि रिपोर्ट जर दिला तर मग काय रे आपले काही खैर नाही. अबे रिपोर्ट द्यायचं लग ते पोरग सोडून देऊ आपण, गल्लीत नेऊन सोडून देऊ आपण. मग काय पुढचं पुढे पहिले आहे मग काय हे पोराचं कोण ऐकते, घोपरात यायला काय समजते ता गोळ्यानं. चाल बा चाल तुझ्या मागं मागं हाच मी चाल. मम्मी 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 मम्मी